शासन करती जमात व्हा, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व वंचितांना सांगितले आहे. ज्येष्ठ साहित्यक ना. म. शिंदे यांची सडेतोड भूमिका. लोकहिरा प्रतिनिधी, मुंबई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शासन करती जमात व्हा हे फक्त बौद्ध समाजाला नव्हे तर सर्व वंचितांना सांगितले होते, असे ज्येष्ठ साहित्यक ना. म. शिंदे यांनी समस्त कक्कय्या समाज महासंघाच्या रौप्य महोत्सवी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले. पुढे ते म्हणाले की सोशल मीडियाच्या माध्यमातून बनविलेले व्हॉट्सॲप ग्रुप म्हणजे संपूर्ण समाज नाही. ज्यांनी आयुष्यभरात कधीच समाजाकडे ढुंकूनही पाहिले नाही, ती मंडळी सेवानिवृत्तीनंतर जातीच्या नावाने ग्रुपचे ॲडमिन होतात आणि समाजाची दिशाभूल करतात. अशा लोकांना खड्यासारखे बाजूला काढले पाहिजे. तसेच तरुणपणातली नेता व्हायची हौस भागवून घेतात. खरे तर आज नव्या पिढीला जातीशी काही देणेघेणे नाही. मागासवर्गीय समाजातील तरुणांना सवलती बंद झाल्या तर सर्वसाधारण वर्गात स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हायला पाहिजे. जुन्या जाणत्या लोकांनी आता नव्या पिढीला पुढे आणून नेतृत्व करायची संधी दिली पाहिजे. त्यांनी आता किंग मेकर झाले पाहिजे, असे आपली सडेतोड भूमिका मांडताना समाज एकजूट करून सवलतीचा फायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक गाव, एक संघटना व पे बॅक टू सोसायटी चे संकल्पना राबविणे गरजेचे आहे, असेही ना. म. शिंदे यांनी सांगितले. आम्ही पुणे येथे गेली 25 वर्ष कार्यरत असून समाजाला शासकीय महामंडळ मिळावे यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ती काळाची गरज आहे, असे हनुमंत सोनवणे, वीरशैव कक्कय्या समाज मंडळ पुणे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. आपला समाज राजकारणात सक्रिय असला पाहिजे. आपण आपसातील मतभेद विसरून पुढील काळात वाटचाल केली पाहिजे, असे मत महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पार्टी यांनी सांगितले. तर पहिल्या सत्राचा समारोप करताना समस्त कक्कय्या समाज महासंघाचे विद्यमान अध्यक्ष निवृत्ती सावळकर यांनी संघटना स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की 22 जिल्हे फिरून समाज जागृती करत समाज एक केला. तर 22 जिल्ह्यात अध्यक्ष कार्यरत आहेत. गाववाडी, शहर, जिल्हा येथे महासंघ रुजला आहे. तो कक्कय्या समाजाची गरज शासनकडून पाठपुरावा करून समाजाला हवी ती मदत देण्यासाठी तळमळीने सक्रिय आहे. समाजातील सर्व संस्था आहेत तसेच राहतील, फक्त आम्ही संलग्न काम करण्यासाठी तत्पर आहोत, असे व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात महादेव शिंदे, यशवंत नारायणकर, ॲडव्होकेट सोनकवडे, रवींद्र शिंदे, लक्ष्मीदास सोनकवडे व राजेश खंदारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकाश दरवेशी तर संस्थापक अध्यक्ष सध्याचे विद्यमान कार्याध्यक्ष मारुती सदाफुले यांनी महासंघाची सुरुवात कशी झाली हे विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सोनावणे तर आभार मनोज शिंदे यांनी मानले.